Hello students, today we will study the next topic of complex number, that is cube root of unity. Cube root of unity. Unity means 1 and क्यूब रूट्स जसं आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करतो, जसं की एक्स स्क्वेअरचे रूट्स फाइंड करायचे असेल तर एक्स स्क्वेअरचे रूट काय येतात प्लस और मायनस 1. एक्सच्या व्हॅल्यू काय येतात, रूट्स म्हणजेच काय त्याच्या व्हॅल्यू फाइंड करणं. जर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू जर 1 घेतला तर आपण एक्स इज इक्वल टू काय लिहितो प्लस और मायनस 1, कारण 1चा पण स्क्वेअर हा 1 असतो आणि मायनस 1चा पण स्क्वेअर काय असतो 1 असतो. म्हणजे एक्स स्क्वेअरचे रूट्स जे असतात ते काय असतात प्लस और मायनस 1. त्याच पद्धतीने जर आपल्याला 1चे क्यूब रूट्स काढायचे असतील, म्हणजेच एक्स क्यूब 1 इज इक्वल टू एक्स क्यूब फाइंड करायचे असेल तर ते कसे फाइंड आउट करायचे, मग त्याचे जे स्क्वेअर रूट्स असतात किंवा ज्या व्हॅल्यू असतात त्या कशा येतात इन कॉम्प्लेक्स नंबर. देन क्यूब रूट्स ऑफ युनिटी. देन नंबर 1 इज कॉल्ड युनिटी. 1 मीन्स काय युनिटी. लेट एक्स बी द क्यूब रूट ऑफ युनिटी, दॅट इज 1. एक्सला काय म्हणते मी क्यूब रूट ऑफ युनिटी, दॅट इज जर आपल्याला 1चे क्यूब रूट काढायचे असेल देन क्यूब रूट ऑफ 1 इज इक्वल टू काय घेतला मी एक्स. नाव क्यूबिंग ऑन बोथ साइड. नाव क्यूबिंग ऑन बोथ साइड. क्यूबिंग जर केलं तर हाला एक्स क्यूब, याचा क्यूब काय होईल कॅन्सल, दॅट इज इक्वल टू 1. हा जो 1 आहे तो ह्या साईडला येताना काय होईल मायनस, दॅट इज एक्स क्यूब मायनस 1 इज इक्वल टू 0. नाव फॅक्टर ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूबनुसार, ए क्यूब मायनस बी क्यूबनुसार याचे फॅक्टर पाडले ते येतील ए मायनस बी म्हणजे एक्स मायनस 1, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे एक्स इंटू 1 इज एक्स, 1 स्क्वेअर इज 1 इज इक्वल टू 0. देन एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 और एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 मीन्स एक्स इज इक्वल टू काय आला 1, म्हणजे एक रूट काय मिळाला आपल्याला त्याचा 1. और आता सेकंड रूट फाइंड करायचं आहे. मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 याचे जे डायरेक्ट फॅक्टर पडतात का नाही, मग याचे जे फॅक्टर आहेत ते कोणत्या आपल्याला मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac/2a ह्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करावे लागतील. हे एक्झाम्पल आपण आधी पण घेतलं आहे. एक्स इज इक्वल टू मायनस बी, बीची व्हॅल्यू काय आहे याचा कोएफिशियंट काय आला 1, मायनस बी प्लस और मायनस रूट ऑफ ए स्क्वेअर, ए मीन्स 1 स्क्वेअर मायनस 4ac, एची पण व्हॅल्यू 1 आहे, बीची पण व्हॅल्यू 1 आहे आणि सीची पण व्हॅल्यू 1 आहे अपॉन 2a. देन एक्स इज इक्वल टू मायनस 1 स्क्वेअर इज 1 मायनस 4, 1 मायनस 4 इज मायनस 3 अपॉन 2. आता रूट ऑफ मायनस 3 मीन्स रूट 3 इंटू आय, कारण रूट ओव्हर मायनस 1 याची व्हॅल्यू काय असते आयोटा. देन मायनस 1 प्लस 1 रूट 3 आयोटा अपॉन 2. म्हणजे याचे किती मिळाले 3 रूट्स मिळाले. क्यूब रूट ऑफ युनिटी आर, पहिलं रूट मिळालं 1, दुसरं रूट मिळालं. आता प्लस और मायनस म्हणजे एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं. मायनस 1 प्लस आयोटा रूट 3 अपॉन 2 अँड मायनस 1 मायनस आयोटा रूट 3 अपॉन 2. म्हणजे क्यूब रूट ऑफ युनिटी याचे किती रूट्स मिळाले आपल्याला, क्यूब रूट असल्यामुळे किती रूट्स मिळाले 2 रूट्स मिळाले. 1 मायनस 1 प्लस आय रूट 3 अपॉन 2 अँड थर्ड इज मायनस 1 मायनस आयोटा रूट 3 अपॉन 2. दस जर मग तुम्हाला विचारलं फाइंड द क्यूब रूट ऑफ युनिटी, फाइंड द क्यूब रूट ऑफ युनिटी असा जर क्वेश्चन आला तर त्याच्यासाठी आपल्याला हे पूर्ण इथपर्यंत आन्सर लिहावं लागेल. हे 3 रूट फाइंड करायचे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर दस क्यूब रूट्स ऑफ युनिटी आर, पहिला मिळाला 1, दुसरा हा मिळाला आणि तिसरा जो रूट आहे तो याचा काय असतो ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही एक्सपांड ते करून बघा. जर तुम्ही हा मायनस 1 प्लस आयोटा रूट 3 अपॉन 2 याचा जर स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर कोणता मिळतो आपल्याला हा मिळतो. म्हणजे थर्ड रूट इज मायनस 1 प्लस आयोटा रूट 3 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता जो पहिला जो रूट आहे त्याला मी म्हणते ओमेगा. ओमेगा डब्ल्यू नाही तो काय आहे ओमेगा, जसं अल्फा बीटा गॅमा तसंच हे काय नोटेशन आहे ओमेगा. मायनस 1 प्लस आयोटा रूट 3 अपॉन 2 याला मी ओमेगा म्हटलं तर याला ओमेगा स्क्वेअर. आता हा जो आहे थर्ड जो रूट आहे याचा स्क्वेअरिंग केला तर आपल्याला थर्ड रूट मिळतं. म्हणजे हा येईल तुमचा ओमेगा, म्हणजे हा येईल थर्ड रूट आलं तुमचं ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे क्यूब रूट ऑफ युनिटी किती आले, पहिला आला 1, तो 1 ॲज इट इज राहणार आहे, एक्सची व्हॅल्यू आली 1, दुसरा ओमेगा आणि तिसरा आला ओमेगा स्क्वेअर. ओमेगा म्हणजे कोणती व्हॅल्यू मायनस 1 प्लस आयोटा रूट 3 अपॉन 2 आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे कोणती व्हॅल्यू येईल मायनस 1 मायनस आयोटा रूट 3 अपॉन 2. म्हणजे आपल्याला क्यूब रूट ऑफ युनिटी कोणते मिळाले 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर, वेअर ओमेगा इज इक्वल टू दॅट आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर.
मग आता प्रॉपर्टीज ऑफ 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर याच्या प्रॉपर्टी. आता 1 म्हणजे पहिलं रूट, ओमेगा म्हणजे -1 प्लस आयोटा रूट 3/2 हा ओमेगा, आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजे -1 मायनस आयोटा रूट 3/2. देन ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स रूट ऑफ युनिटी, तर ओमेगा क्यूब इज इक्वल टू काय असणार आहे 1 असणार आहे. ओमेगा काय म्हणजे मी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ 1 म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल टू काय आला 1. सेकंड इज मग ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 जर असेल तर ओमेगा क्यूब -1 इज इक्वल टू काय आला 0 आला. दॅट इज याचे जर ए क्यूब मायनस बी क्यूबनुसार फॅक्टर पाडले ओमेगा -1 ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. देन ओमेगा इज इक्वल टू 1 और ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. बट ओमेगा नॉट इक्वल टू 1 कारण ओमेगाची व्हॅल्यू आपण ही घेतली म्हणजे ओमेगा नॉट इक्वल टू काय येणार आहे तुमचा 1 म्हणजे व्हॅल्यू काय येईल तुमची ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हटलं असेल ओमेगा तर ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 अँड ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू काय आला 0 आला. देन थर्ड इज ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 ओमेगा. आता हे तुम्ही प्रूव्ह पण करू शकता. ओमेगाची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे मग ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आणि 1 ओमेगा स्क्वेअर ह्या दोघं व्हॅल्यू कशा येतात इक्वल येतात. सेम ॲज 1 ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा या व्हॅल्यू कशा येतात इक्वल येतात. तुम्ही ते व्हेरीफाय पण करू शकतात. ओमेगाचा स्क्वेअर करायचा त्याला सिम्प्लिफाय करायचं आणि ती व्हॅल्यू यायला पाहिजे तुमची ओमेगा. देन ओमेगा कॉन्जुगेट इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर हे पण तुम्ही करू शकतात आणि कॉन्जुगेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा हे पण तुम्ही प्रूव्ह करू शकता. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. नाव एक्झाम्पल ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी. त्या क्यूब रूट ऑफ युनिटी याचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. एक्सरसाइज 1.4 मध्ये एक्सरसाइज 1.4 जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी याच्यावरचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ठीक आहे. Now exercise 1.4 find the value of व्हॅल्यू विचारली ओमेगा रेस टू 18 ओमेगा रेस टू 21 ओमेगा रेस टू -30 आणि ओमेगा रेस टू -105. आता ओमेगा रेस टू 18. आता ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 1 आहे. मग ही जी पॉवर आहे ती ओमेगा क्यूबमध्ये काय करायची एक्सप्रेस करायची कारण आपल्याकडे फक्त ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आहे. मग ओमेगा रेस टू 18ला लिहू शकतो आपण ओमेगा क्यूब रेस टू 6 इंटू 3 इज 18. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू असते 1 रेस टू 6 इज 6. सेम ॲज ओमेगा रेस टू 21 ओमेगा रेस टू 21 लिहू शकतो आपण ओमेगा क्यूब रेस टू 7 इंटू 3 इज 21. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 रेस टू 7 इज 1. ओमेगा रेस टू -13. आता -13 डिनॉमिनेटरला होईल पॉवर त्याची प्लस दॅट इज ओमेगा रेस टू 30. ओमेगा 30ला लिहू शकतो आपण ओमेगा क्यूब रेस टू 10. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 रेस टू 10 1 रेस टू 10 इज 1 इज 1 म्हणजे याची व्हॅल्यू आली 1. नाव थर्ड ओमेगा रेस टू -105 ही मायनस पॉवर डिनॉमिनेटर येताना होईल प्लस ओमेगा रेस टू 105. ओमेगा रेस टू 105 लिहू शकतो आपण ओमेगा क्यूब रेस टू 35 बिकॉज 35 इंटू 3 इज 105. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 रेस टू 35 इज 1 इज 1 दॅट इज द व्हॅल्यू. मग ह्या पद्धतीने ओमेगाची कितीही पॉवर आपल्याला दिली तर ते आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. नाव एक्झाम्पल सेकंड इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी शो दॅट फर्स्ट इज 2 मायनस ओमेगा 2 minus omega square is equal to 7. सेकंड थर्ड फोर्थ 5 अँड 6 कंडिशन आपल्याला इथे सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. हे जे प्रूव्ह करायचं आहे म्हणजे LHS इक्वल टू RHS करायचं आहे. आणि एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं आहे ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगा काय दिलं आहे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. ह्या दोन कंडिशन आपल्याला दिलं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला ह्या ज्या 6 कंडिशन दिलेल्या आहेत त्या प्रूव्ह करायच्या आहे. प्रूव्ह करायचं असेल तर आपण काय करतो LHS इक्वल टू RHS एक साईड घ्यायची त्याच्यावरनं दुसरी साईड दाखवायची. ओके. नाव आता एक एक कंडिशन आपण प्रूव्ह करू. पहिलं लिहू आपण नाव गिवन ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगा काय दिलं आपल्याला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. याच्यावरनं आपण काय लिहू शकतो ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 बिकॉज ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी अँड ऑल्सो ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण 0. कंडिशन आपण बघितलं की ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. मग याच्यावरनं आपण हे जे मी खाली लिहिलं हे तुम्ही लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्टली व्हॅल्यू पुटअप केल्या तरी चालेल कारण ह्या व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे. याच्यावरनं ओमेगा
ओमेगा स्क्वेअर प्लस 1 याची व्हॅल्यू काय येईल मायनस ओमेगा. हा ओमेगा स्क्वेअर आणि प्लस 1 इज इक्वल टू हा इकडे येताना होईल तुमचा मायनस ओमेगा, किंवा मग ओमेगा प्लस 1ची व्हॅल्यू काय येईल मायनस ओमेगा स्क्वेअर, ह्या साईडला जाताना ओमेगा स्क्वेअर, किंवा मग ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा याची व्हॅल्यू काय येईल तुमची मायनस 1. हा प्लस 1 या साईडला जाताना काय येईल मायनस 1. या सर्व व्हॅल्यू आपल्याला याच्यात लागणार आहे, मग ते आपण आधी फाइंड करू. ठीक आहे. आता फर्स्ट जे आहे ते प्रूव्ह करायचं आपल्याला. 2 मायनस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू यायला पाहिजे 7. आता ही LHS साईड आपण कन्सिडर करू. नाव कन्सिडर LHS 2 मायनस ओमेगा स्क्वेअर. Now multiply these two bracket. 2 into 2 is 4. 2 into minus omega square minus 2 omega square minus omega into 2 minus 2 omega minus plus omega into omega square is omega cube. 4 मायनस, आता इथून काय कॉमन निघेल तुमचा -2 जर कॉमन काढला तर इथे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब. 4 - 2 आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा याची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण -1. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा याची व्हॅल्यू लिहिली मी -1, हा +1 आणि ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय आपल्याकडे +1, बिकॉज ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. मायनस मायनस हा +2 झाला. 4 + 2 + 1 इज 7 आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नाव LHS = RHS. तर सेकंड आहे 1 + ओमेगा - ओमेगा स्क्वेअर रेज टू 6 याची व्हॅल्यू यायला पाहिजे 64. नाव कन्सिडर LHS साईड 1 + ओमेगा - ओमेगा स्क्वेअर रेज टू 6. आता 1 + ओमेगा याची व्हॅल्यू काय टाकू शकतो आपण, हे बघा 1 + ओमेगा याची व्हॅल्यू काय येईल -ओमेगा स्क्वेअर. पुट दिस व्हॅल्यू -ओमेगा स्क्वेअर आणि हा -ओमेगा स्क्वेअर रेज टू 6. -ओमेगा स्क्वेअर इज -2 ओमेगा स्क्वेअर रेज टू 6. आता मायनस आहे पण पॉवर तुमची जी आहे ती इव्हन नंबर आहे, म्हणजे ती प्लस होईल. 2 रेज टू 6 ओमेगा स्क्वेअर रेज टू 6 दॅट्स ओमेगा रेज टू 12. 2 रेज टू 6 इज 64. आता ओमेगा रेज टू 12 याला लिहू शकतो आपण ओमेगा क्यूब रेज टू 4. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू असते 1. 1 रेज टू 4 इज 1 देन इज इक्वल टू 64. ही झाली सेकंड कंडिशन. नाव थर्ड इज 1 + ओमेगा क्यूब - 1 + ओमेगा स्क्वेअर क्यूब इज इक्वल टू याची व्हॅल्यू यायला पाहिजे 0. नाव कन्सिडर LHS साईड 1 + ओमेगा - 1 + ओमेगा स्क्वेअर क्यूब इज इक्वल टू. आता 1 + ओमेगा याची व्हॅल्यू काय येते -ओमेगा स्क्वेअर. ह्या व्हॅल्यू आपण लिहिलेल्या आहेत सर्व. त्याचा क्यूब -1 + ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू -ओमेगा त्याचा क्यूब. आता क्यूब आहे म्हणजे ऑड पॉवर आहे. ऑड असेल तर त्याची पॉवर काय येते मायनस येते. मायनस स्क्वेअर आणि क्यूब दॅट इज ओमेगा रेज टू 6. क्यूब आहे मग हा मायनस मायनस झाला प्लस ओमेगा क्यूब. मायनस ओमेगा रेज टू 6ला लिहू शकतो आपण ओमेगा क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब मायनस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू असते 1. 1 स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब इज 1. 1 स्क्वेअर इज 1 -1 + 1 इज 0. RHS साईड होती आपली 0, ती 2 झाली. नाव फोर्थ कंडिशन आहे आपली 2 + ओमेगा स्क्वेअर क्यूब -1 - 3 ओमेगा + ओमेगा स्क्वेअर क्यूब इज इक्वल टू यायला पाहिजे 65. नाव कन्सिडर LHS साईड 2 + ओमेगा स्क्वेअर क्यूब -1 - 3 ओमेगा + ओमेगा स्क्वेअर क्यूब. नाव 2 + ओमेगा स्क्वेअर क्यूब आणि ह्या ठिकाणी हा जो आहे प्लस टर्म मी आधी लिहिते म्हणजे 1 + ओमेगा स्क्वेअर - 3 ओमेगा क्यूब. 2 आणि ओमेगा + ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू असते -1, ती पुट केली -1 ब्रॅकेट क्यूब मायनस आणि 1 + ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू असते -ओमेगा - 3 ओमेगा क्यूब. 2 - 1 इज 1 1 क्यूब मायनस ओमेगा - 3 ओमेगा -4 ओमेगा क्यूब. 1 क्यूब इज 1 मायनस आता 4 क्यूब इज 64. 4 4 = 16 16 4 = 64 ओमेगा क्यूब. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू असते 1. हा मायनस मायनस प्लस 64 64 + 1 इज 65. हे झालं आपलं फोर्थ सॉल्व. नाव फिफ्थ कंडिशन त्याची LHS साईड आहे a + b ओमेगा + c ओमेगा स्क्वेअर अपॉन c + a ओमेगा + b ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फोर्थ कंडिशन इज ओमेगा स्क्वेअर. काय प्रूव्ह करायचं आहे फोर्थ कंडिशन, याची व्हॅल्यू जी आहे ती काय यायला पाहिजे ओमेगा स्क्वेअर. मग LHS साईड मी कन्सिडर केली.
आता यातून मी काढते ओमेगा स्क्वेअर कॉमन. ओमेगा स्क्वेअर जर कॉमन काढला तरी त्याला ए अपॉन ओमेगा स्क्वेअर. ओके, इथे त्याला बी ओमेगा किंवा मल्टिप्लाय अँड डिवाइड ओमेगा स्क्वेअर असं म्हटलं तरी चालेल. ओमेगा स्क्वेअर आणि इथे सी ओमेगा स्क्वेअर अपॉन सी ओमेगा स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरची टर्म ॲज इट इज. ओके, नाव ओमेगा स्क्वेअर कॉमन, एक ओमेगा आता इथे कॅन्सल होईल. ए अपॉन ओमेगा, एक ओमेगा कॅन्सल झाला. बी अपॉन ओमेगा प्लस सी अपॉन सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर. आता आपल्याला ओमेगा क्यूबची व्हॅल्यू माहिती आहे कारण इथे स्क्वेअर आहे, इथे ओमेगा आहे. मग इथे आता आपल्याला क्यूब करायचं आहे. मग क्यूब करण्यासाठी इथे मल्टिप्लाय करावं लागेल ओमेगाने, डिवाइड अँड मल्टिप्लाय ओमेगा. इथे ओमेगा स्क्वेअर. ओके, मग इथे हा ओमेगा स्क्वेअर, इथे मल्टिप्लाय केलं मी ओमेगाने म्हणून डिवाइड केलं ओमेगा. मग ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब. इथे ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा इज ओमेगा क्यूब. हा ॲज इट इज ठेवला. फक्त ह्या दोघं टर्मला मी डिवाइड केलं कारण त्याची इथे डिनॉमिनेटर नाही आहे, या ठिकाणी आपल्याला 1 आणायचं आहे. ओमेगा स्क्वेअर, आता ओमेगा क्यूबची व्हॅल्यू असते 1 म्हणजे त्याला ए ओमेगा, याची व्हॅल्यू आली 1 म्हणजे बी ओमेगा स्क्वेअर प्लस सी. ह्या दोघं टर्म कशा आहेत इक्वल बघा, सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर. म्हणजे दोघं टर्म काय होतील कॅन्सल. देन आन्सर इज ओमेगा स्क्वेअर. अँड लास्ट कंडिशन, नाव 6 कंडिशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ए प्लस बी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा इज इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं आहे. मग एलएचएस साईड आपण कन्सिडर केली. तिघांमध्ये काय आहे प्लस आहे म्हणजे तिघं टर्म काय होतील ॲड होतील. ए प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा. आता एच्या टर्ममधून ए कॉमन काढू, बीच्या टर्ममधून बी कॉमन काढू. ए कॉमन काढला, इथे राहिला 1, इथे आला डब्ल्यू आणि इथे आला डब्ल्यू स्क्वेअर. बीची टर्म कॉमन, इथे आला 1, इथे आला ओमेगा आणि हा आला ओमेगा स्क्वेअर. आणि बाय कंडिशन अँड गिवन कंडिशन ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू काय येईल तुमची 0. 0 हा 0, 0 प्लस 0 इज 0. इज आर एच एस. ओके, 6 कंडिशन आपण प्रूव्ह केलं. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता फक्त मागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं होतं एल एच इज इक्वल टू आर एच एस. आता फक्त इथे व्हॅल्यू फाइंड आउट करायची. व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे 0, 1, -1 जी असेल ती व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची. पहिला आहे ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर. अशा 5 कंडिशन ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, त्या 5ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. नाव फर्स्ट इज ओमेगा प्लस ओमेगा 1 अपॉन ओमेगा. त्याच्यासाठी आपल्याला गिवन कंडिशन दिलेली की ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आणि ओमेगा जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर ओमेगा क्यूब इज इक्वल टू येतो 1 आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. नाव फर्स्ट इज ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं दॅट इज ओमेगा स्क्वेअर प्लस 1 अपॉन ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर प्लस 1 याची व्हॅल्यू काही मायनस ओमेगा. हा इकडे जाताना मायनस ओमेगा अपॉन ओमेगा कॅन्सल इज इक्वल टू -1 म्हणजे याची व्हॅल्यू आली -1. नाव सेकंड ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेस्ट 4 याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. आता ह्या तिघांमधनं काय कॉमन निघेल ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला तर इथे राहिला 1, इथे एक ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर आणि बाय गिवन कंडिशन 1 प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू 0. ओमेगा स्क्वेअर 0 इंटू 0. दिस इज सेकंड. नाव थर्ड इज 1 प्लस ओमेगा स्क्वेअर क्यूब. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू 1 प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू काही मायनस ओमेगा म्हणजे मायनस ओमेगा क्यूब. क्यूब काय येतो तुमचा मायनस ओमेगा क्यूब. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आली 1 म्हणजे -1. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय असते 1 असते. फोर्थ इज 1 मायनस ओमेगा स्क्वेअर क्यूब प्लस 1 मायनस ओमेगा स्क्वेअर क्यूब. आता या ठिकाणी थोडीशी अरेंजमेंट करावी लागेल कारण आपल्याकडे ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे म्हणून इथून काय केलं मी मायनस कॉमन काढला. ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर जवळ घेतला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आणि हा मायनस ओमेगा ब्रॅकेट क्यूब. 1 मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू आली -1 क्यूब प्लस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू ओमेगा मायनस ओमेगा क्यूब मायनस प्लस 1 प्लस 1 क्यूब प्लस -ओमेगा -2 ओमेगा क्यूब. 1 प्लस 1 इज 2 क्यूब. हा 2 क्यूब इज
because cube is a odd number, that is 2 cube is 8 omega cube. 2 cube is 8 minus 8 omega cube is 1. 8 minus 8 is 0. That is the fourth number. Now fifth number is 1 minus omega, 1 plus omega square plus 1 plus omega raised to 4 plus 1 plus omega raised to 8. This is the LHS side. Is equal to 1 plus omega square 1 plus ओमेगा रेस टू 4ला लिहिलं आपण ओमेगा इंटू ओमेगा क्यूब आणि ओमेगा रेस टू 8ला ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब इंटू ओमेगा क्यूब, कारण आपल्याकडे ओमेगा क्यूबची व्हॅल्यू आहे. ओमेगा क्यूब ओमेगा रेस टू 6, 6 प्लस 2 इज 8. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा क्यूब इज 1, दॅट इज 1 प्लस ओमेगा. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1, इथे पण ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1, म्हणजे हाला ओमेगा स्क्वेअर. हा 1 प्लस ओमेगा दॅट इज 1 प्लस ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. बिकॉज ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, देन 1 प्लस ओमेगा इज मायनस ओमेगा स्क्वेअर बाय द गिवन कंडिशन. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1, म्हणजे 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू आली मायनस ओमेगा स्क्वेअर आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आली मायनस ओमेगा. म्हणजे इथे आलं तुमचा हा 1 प्लस ओमेगा इज मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर असल्यामुळे तर झाला प्लस ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर 2 2 4 ओमेगा स्क्वेअर. ओमेगा रेस टू 4 ओमेगा स्क्वेअर इज ओमेगा रेस टू 6. ओमेगा रेस टू 6ला लिहू शकतो आपण ओमेगा क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 ब्रॅकेट स्क्वेअर 1 स्क्वेअर इज 1. हे झाले तुमचं फिफ्थ कंडिशन. ठीक आहे, थँक्यू.